हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. तर तुम्हाला असं वाटत असेल 2 दिवसापासून हिचे व्हिडिओ आले नाहीत. तर हो, माझी तब्येत खराब होती. BP वाढला होता, 170 झाला होता आणि मला चक्कर खूप येत होत्या. त्यामुळे मग एक दिवस आणि अर्धा दिवस म्हणजे 1.5 दिवस मला ॲडमिट करून घेतलेलं होतं. इंजेक्शन वगैरे गोळ्या अशा चालू होत्या आणि इंजेक्शन घेतले. पण इंजेक्शन कमरेला दिले ना तर माझ्या बसायचे उठायचे वांदे झालेत, कारण इतका जड हात होता त्या लेडीचा. तर मला अशी गाठ आल्यासारखी झाली. बर्फाने शेकलं तर चालतंय का? कारण मला तर जेवढं माहिती आहे चालतं, परंतु तुम्ही पण मला सांगा की बर्फाने जर त्याला शेकलं तर चालेल का? कारण खूप असं असह्य दुखत आहे. आणि BP पण आता माझा ओके आहे. आणि ज्या वेळेला BP लो कमी झाला त्याच वेळेला त्यांनी सोडलं. परंतु मला एक दिवस पहिले बघा, मला चक्कर येत होत्या तरी पण मी ऑफिसला गेले होते आणि मला असं वाटलं की ओव्हर ॲसिडिटी झाली आहे. ॲसिडिटीमुळे मला तसं होतं म्हणून मी टाळलं, नाही का, लक्षच दिलं नाही. कारण मला BP हा प्रकार नाहीच आहे. मागे बघा मध्ये पण एकदा वाढला होता, मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि त्याच्यानंतर परत ओके होतं ना, म्हणजे नाही का, असं गोळे वगैरे चालू नाही आहे मला. तर मग त्याच्यानंतर परत तुम्हाला सांगते, आता परवा तसं झालं. परंतु एक दिवस मी ऑफिसला तशीच गेले, एक दिवस काढला. दुसऱ्या दिवशी सकाळी पाणी भरायला उठले तरी पण मला खूप जास्ती प्रमाणात फिरत होतं. म्हणजे मी पाणी कसं भरले मला माहिती आहे. डोळे असे अर्धे उघडून, असं डोळे उघडूच देत नव्हतं, लगेच गरगर फिरायचं आणि असं ढकलल्यासारखं व्हायचं, असा प्रकार व्हायचा. आणि मग मी झोपून राहिले म्हणून मुलगा म्हणे की दुसऱ्या दिवशी मम्मी चल हॉस्पिटलला, दुसरंच काही असू शकतं, दुसरंच काही प्रॉब्लेम असेल, तुझा BP किंवा तुला शुगर वगैरे असं काही झालं असेल, असं तो म्हणायला लागला. आणि तो मला चल म्हटला, नाही का, तर एकच मिनिट. तर तो मला चल म्हणून मागे लागला आणि मला असं वाटलं की मला ओव्हर ॲसिडिटी झाली, म्हणून मी ॲसिडिटीच्या आदल्या दिवशी गोळी पण आणायला लावली त्याला. संध्याकाळी एक गोळी घेतली तरी पण मला काय त्या गोळीनं फरक पडला नाही. आणि नंतर नंतर मला असं वाटलं की यार, माझं कान पण अधूनमधून हा पॅक होत आहे आणि मला कानाचा पॅकमुळं पण चक्कर येत असेल असं वाटलं, किंवा मानेमुळे येत असेल. म्हणून हे बघा, मी ही ड्रॉपसुद्धा त्या दिवशी आणला होता. ज्या दिवशी म्हणजे एक दिवस मी काढला असंच, पण दुसऱ्या दिवशी मला असह्य झालं. चक्करच थांबत नव्हत्या, डोळे नुसतं झोपून राहावं वाटायचं, डोळे उघडले की फिरायचं. तर मला असं वाटलं की कानाचं पण असू शकतं, म्हणून मी हा ड्रॉप पण त्याला त्या दिवशी संध्याकाळी आणायला लावला, गोळी पण आणायला लावली. त्या दिवशी गोळी घेतली, परंतु माझी शक्यताच नव्हती. मग मी उठले आणि वॉशरूमला चालले होते, तर माझ्या ह्या बेडच्या दरवाजाला मी धडकले. आणि धडकलेला आवाज आल्याच्या नंतर मुलगा तिकडे हॉलमध्ये होता ना, तो काय झालं म्हणून बघितलं त्यानं वाकून उठून, तर ते मी अशी कल गेलेला त्याला दिसला. मग तो म्हणे मम्मी थांब तिथंच म्हणेपर्यंत तर मी अशी जोरात खाली खरडत बसले. तर मला थोडंसं हाताला पण हे झालं होतं, नाही का, असं खरचटल्यासारखं वगैरे. तर मग मी तशीच तिथं बसलेली आणि त्यानं आला, उठवलं. वॉशरूमला जायचं आहे म्हटलं, तर वॉशरूमला मी त्यानं तिथपर्यंत नेऊन सोडलं. मी वॉशरूमला गेले कशी तरी आणि मी परत आल्याच्या नंतर मला तसंच होत होतं. मग तो म्हणे आता ऐकायला तयार नाही. तर मग त्यानं केला त्याच्या बहिणीला फोन, म्हणजे माझ्या मुलीला फोन केला. आणि मम्मीला खूप जास्ती प्रमाणात त्रास होत आहे आणि तिची चक्कर थांबत नाही आहे. आणि तिला म्हणजे आज तर पडली आहे ती, असा तो त्यानं तिला सांगितलं. मग ती घाबरून गेली आणि तिचा नवरा पण म्हणे की तू ते एकट्याच घरात असतील आणि आता तो पण जाईल, नाही का, जॉबला. तर मग त्या जर चक्कर येऊन पडल्या तर काय व्हायचं, तू जा म्हणून तिला पाठवलं त्यांनी. मग तिनं आंघोळ वगैरे गेली, भावाला फोन केला की मला घ्यायला ये. मग ती आली. तिनं आल्याच्या नंतर तिनं स्वयंपाक बनवला, नाश्ता वगैरे काहीच झालेला नव्हता. मग मी उठून कशी तरी आंघोळ केली आणि हॉस्पिटलला गेलो. हॉस्पिटलला ती मला घेऊनच गेली, म्हणे नाही एकदा दाखवून घेऊ, तुला वाटतं ना ॲसिडिटी का असं ना, पण जाऊ आपण. मग ते तिथं गेल्याच्या नंतर डॉक्टरांनी विचारलं काय काय होतं ते. त्यांनी मग रेंडमवर शुगर चेक केली, शुगर नाही आहे. मग त्यांनी BP चेक केला. BP चेक केला तर डायरेक्ट 160-170 दाखवत होता. ते म्हणे BP जास्ती आहे, एवढा BP दाखवत आहे म्हटले, त्यामुळे ह्यांना त्रास व्हायला लागले आणि ह्यांना आता आपल्याला पर्याय नाही आहे, ॲडमिट करावं लागेल. मी त्यांना रिक्वेस्ट केली, म्हटलं ॲडमिट नको करायला मला, तुम्ही गोळ्या किंवा इंजेक्शन वगैरे काय म्हणताय ते द्या आणि सोडा. तर नाही म्हणे, कारण घरी जाऊन जर परत तो कमीच नाही झाला, हेच सतत चेक करावं लागेल तासाला. म्हटलं तो कमी नाही झाला
तर त्याला आपल्याला दुसरे पर्याय सलाईन वगैरे ते असं बरेच प्रकार असतात. म्हणजे आपल्याला इथल्या इथं असल्यावरच उपचार सुरू करता येतात. म्हणून त्यांनी मग आता तसं म्हटल्याच्या नंतर मुलगी म्हणे नाही घरी तर जायचंच नाही, ते म्हणतात तर ॲडमिटच राहायचं. मुलगा पण त्यानं फोन केला तर तो पण म्हणे नाही 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 तिला घरी नको आणू, मग तिथंच राहू दे. आणि तिचे मिस्टर पण म्हणे की नाही एवढा वाढलाय म्हटल्यानंतर शक्यच नाही, त्या घरात एकट्या राहतील, कोण नसेल तर त्या परत पडल्या, काही झालं घरात दुर्घटना त्याच्यामुळे चक्कर येऊन पडल्या, शुद्धीतच नाही आल्या आणि काही गॅस चालू असेल, काही झालं तर काय करायचं. म्हणून त्यांनी तिथं ठेवण्यासाठी हे केलं. मग ते डॉक्टरांनी ठेवून घेतलं, इंजेक्शन दिले. पहिले एक इंजेक्शन दिलं, गोळी दिली, परत दुसरे इंजेक्शन दिलं. मग जाऊन कुठं माझा BP कमी होत आला. आणि मग नंतर त्यांनी म्हणे की आता रात्री न बघू आपण काय होते ते. मग रात्रीतनं बी परत म्हणजे गोळी वगैरे घेतल्यामुळे तो कंट्रोल राहिला. दुसऱ्या दिवशी दुपारी त्यांनी सोडलं. तर हे बघा, मी कानासाठी ड्रॉप पण आणला होता. असं पण नाही आहे की मी खूप दुर्लक्ष करते. आणि हे त्यांनी मला BPचे जे आहेत ना, BP नाही आहे म्हणून त्यांनी मला फक्त 2 ते 3 दिवसाच्या गोळ्या दिलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता. हे बघा 3च दिवसाच्या गोळ्या आहेत, सकाळ संध्याकाळ घ्यायच्या. आता ऑलरेडी एक मी घेतलेली आहे सकाळी. तर त्यांनी मला सोडताना 3 दिवसाच्या गोळ्या हे 3च दिवस घ्यायच्या, परत बंद करायच्यात. कारण की BP हा प्रकार सुरुवातीपासून नाही आहे. आणि आत्ता पण म्हणजे त्यांनी चेक केलं तर ठीक आहे. म्हणजे ज्याला BP असतो त्यांचं असं म्हणणं की तो कंटिन्यू तसाच राहतो, परंतु ह्यांचा हाय आणि म्हणजे असा होतोय तर त्याचं त्यामुळे थोडंसं रिस्की आहे. तर असं नाही व्हायला पाहिजे. एक तर तो BP म्हणजे नाही का कंट्रोल राहणं गरजेचं आहे. असं कमी जास्त होणं हे खूप चुकीचं आहे. काहीतरी टेन्शन घेतात, काहीतरी विचार करतात, काहीतरी हे असं खूप सारे काही प्रश्न विचारत होते. काही टेन्शन नाही, सोडून द्यायचं असतं. असं जर झालं अचानक तर मुलं किती घाबरतात वगैरे, डॉक्टर असं सांगत होते. बरोबर आहे त्यांचं. परंतु आता एक म्हणते ना की एक लाईफ अशी गेली की खूप जास्ती धावपळ, टेन्शन हे ते त्यावेळेला मला शरीराने साथ दिली. आत्ता बी आहे पण 50% माझं टेन्शन कमी आहे, बरोबर की मी. तरी पण बघा आता मला शरीर साथ देत नाहीये. म्हणजे काही ना काही ते नाही ती अवदसा माझ्या मागे लागली म्हटल्यासारखं झालंय आणि नाही ते माझ्या मागे आजार लागल्यासारखं झालंय. की मी विचार करत होते की एकदम अशी लाईफ जगायची आणि माझ्यासोबत तर असं म्हणजे नाही का असं काही घडत आहे. आणि हे नॉर्मल असतात असं नाही आहे. शुगर BP हा नॉर्मल नसतो. शुगर BP असल्यानंतर खूप सारे प्रॉब्लेम होतात, खूप सारे अडचणी येतात, खूप सारे रिस्क असते, खूप सारे म्हणजे ते खूप वेगळीच लाईफ होऊन जाते. म्हणजे गोळी एक गोळी असा प्रकार होतो. आणि हे मला नको होतं. एवढीच माझी देवाला इच्छा होती की आता एवढ्या सगळ्या संकटातनं मला काढले, परंतु पुढे मला कुठल्याही शरीराला दुःख होईल असं काही नको. परंतु बघा ना आता की हे अधूनमधून माझ्यासोबत घडत आहे. आणि आहे बऱ्यापैकी टेन्शन विचार आहेत, मी नाही म्हणत नाहीये. परंतु हे असा प्रकार नाही व्हायला पाहिजे होता. कारण असे आजार नाही पाहिजे माणसाला. आणि हे सायलेंट किलर असतात. शुगर BP हे सायलेंट किलर असतात. म्हणजे ह्याच्यानी ना तुम्हाला जरी लवकर काही जाणवलं नाही ना तरी ते सायलेंटली त्याचे कामं करत असतात आणि बरेच आजार आपल्याजवळ घेऊन येतात किंवा हे धोकेबाज असतात. तर थोडंसं प्रत्येकाने काळजी घ्यायला पाहिजे. आणि तुम्ही म्हणत असाल दुसऱ्याला सांगते स्वतः घेते का, तर हो, मी स्वतः खूप काळजी घेते. मी खूप आयुर्वेदिक काही काही करते. आणि मी फक्त म्हटलं ना तुम्हाला, मला 2 गोष्टी सध्या होत नाहीये, तेच माझा प्रॉब्लेम आहे. परंतु इथे मला कुठे फिरायला जागा नाही आहे वॉकिंगसाठी, त्यामुळे मी जात नाही आहे. आणि नंतर मग मुलीकडेच दिवस मी थांबले. आज दिवसभर थांबले मुलीकडे आणि आता मी आलेली आहे थोड्या वेळापूर्वी. तर तिच्याकडे आराम केला. परंतु तिथे कसं आहे, पाण्याचा प्रॉब्लेम आहे तिच्या इकडे. म्हणजे साठवण्यासाठी पण प्रॉब्लेम आहे. आणि ते जे सोडतात ते पाणी पण थोडा वेळच सोडतात, असा काही प्रॉब्लेम आहे. आणि तुम्हाला माहिती आहे वॉशरूम वगैरे हे किती महत्त्वाचं असतं, मग त्याला पाणी लागतंच. त्यामुळे मी तिथं न थांबणं, ती बोलत होती की आजची रात्र इथं थांब, परंतु मी तिथं थांबणं योग्य नाही समजलं. आणि छोटंसं घर आहे तिचं, मी तुम्हाला आधी पण सांगितले.
की 2च रूम आहेत, 1 RK आणि खूप छोटीशी जागा आहे, तर तिथे 4 माणसं व्यवस्थित झोपू शकत नाहीत. मग कसं शक्य आहे, म्हणून मी आली. आणि आज पण माझी मनस्थिती नाही आहे व्हिडिओ वगैरे बनवण्याची. परंतु मला कपिलिकाताईंनी मेसेज केला, खूप छान वाटलं. थँक्यू सो मच कपिलिकाताई, की तुम्हाला मेसेज करून विचारलं, पोस्टला मेसेज केला तिनं की तुझा 2 दिवसापासून का व्हिडिओ आला नाही, ठीक आहे का. त्यावेळेला मी तिला मेसेजमध्ये रिप्लाय दिला. परंतु बाकीच्या लोकांना पण काळजी वाटतच असेल ना माझ्या लोकांना, म्हणून मी ते व्हिडिओ बनवत आहे की माझी तब्येत ठीक नसल्यामुळे आणि मी ॲडमिट असल्यामुळे मी ती कुठलेही व्हिडिओ शूट केले नाही. आणि मला त्यामुळे क्षमा असावी, माफी असावी की तुम्ही वाट बघत असता माझी रोज व्हिडिओची आणि व्हिडिओ नाही आले. परंतु माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मी व्हिडिओ शूट नाही करू शकले. एवढं मला बेटर वाटत नाही आजही, परंतु त्या दिवशीपेक्षा मला 50 ते 75% फरक आहे. 25% थोडंसं अजून हे वाटत आहे. परंतु आपण तिथं थांबणं आणि बिल वाढवणं आणि ते मला योग्य वाटलं नाही. म्हणून मी नाही का की त्यांना डॉक्टरांना रिक्वेस्ट केली, म्हटलं आता मला बेटर वाटत आहे, तुम्ही सोडा. परंतु मला अजूनही अधूनमधून थोडंसं फिरल्यासारखं वगैरे होत आहे. परंतु माझ्याकडे गोळी आहे त्यांनी दिलेली आणि मी ती गोळी सकाळ संध्याकाळ घ्यायची आहे. आणि आता मला खूप असे डोळेही झाल्यासारखे झाल्यात, तुम्हाला दिसत असेल माझ्या डोळ्यावरून की मला अशी इथं झोप आलेली आहे. परंतु मी काही करू शकत नाही, कारण मला स्वयंपाक बनवायचा आहे. आणि 2 ते 3 दिवसापासून माझा मुलगा बाहेरचं जेवण जेवत आहे. आणि काल रात्री बहिणी म्हणजे तिनं बनवलं होतं म्हणून तिच्याकडे जेवण केले. परंतु 2 ते 3 दिवसापासून तो बाहेरचं जेवण जेवत आहे. आणि माझा तर 2 ते 3 दिवसापासून उपासच चालू आहे. त्याच्यानंतर परत बघा, मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मला सोनोग्राफी करायची होती पिरियड्स आल्याच्यानंतर. ह्या वेळेला पण मला तसंच झालं. पिरियड्स 10 ते 12 दिवस लेट आले आणि आता पिरियड्स येऊन आठवडा झाला आणि मला सोनोग्राफी पण करायची होती. तर मला आता मी घेतल्या 3 दिवसाच्या सुट्ट्या, तर म्हटलं आजच मी सोनोग्राफी करायची, म्हणून आजही मी उपाशी सकाळपासून उपाशी होते. दुपारी काहीतरी मी 3ला जेवण केले. तर म्हणजे नाश्ता वगैरे काहीच नव्हता, फक्त डायरेक्टली ते सोनोग्राफी करायच्या वेळेला तुम्हाला माहिती आहे की कसं रिकाम्या पोटी आणि खूप सारं पाणी आणि इतकं पाणी वगैरे प्यावं लागतं की खूप जास्ती प्रमाणात. आणि ते केलं, सोनोग्राफी केलेली आहे, त्याचा रिपोर्ट यायचा राहिला आहे. त्याचा रिपोर्ट आला की मग आपण माझे जे रेग्युलर मॅडम आहेत, ज्यांच्याकडे माझे उपचार चालू आहेत, कोर्स चालू आहेत, ते बघूया काय होते काय नाही. कारण की जे गर्भशयाला जे फायब्रॉइड म्हणून गाठ आहे आणि त्या गाठी जे असतात त्याची सर्जरी केली. माझ्याकडे पर्यायच नाही आहे, त्यांनी मला सर्जरी सांगितलेली आहे. परंतु ती सर्जरी केली तरी परत त्या जागेवरती किंवा त्याच्या दुसरीकडे कुठल्याही साईडला आतमध्ये गर्भशयाला ती गाठ येऊ शकते, हे चान्सेस आहेत. आणि हे गाठी बंद होत नाहीत एकदा सुरू झाले की. आणि हे जरी सर्जरी करून काढली तरी दुसरी गाठ दुसऱ्या साईडला कुठेतरी येते. आणि हे डॉक्टरांनी पण मला सांगितलं आहे आणि हे मी स्वतः पण बरेचदा वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे की ह्या जी गाठी आहेत फायब्रॉइडच्या, त्या गाठी 100% परत रिटर्न येतात. त्याला पर्याय फक्त प्रत्येक वेळेला सर्जरी, जसं बघा पाईल्स कुणाकुणाला झालेला असतो, ते पाईल्सची जर आपण सर्जरी केली तर परत आत दुसरी गाठ असते, परत ती येते. असाच प्रकार हे फायब्रॉइडचा असतो, गर्भशयाला गाठी होतात. तर एक गाठ आहे, त्याच्यानंतर दुसरी गाठ वाढते किंवा तीच गाठ मोठी होत जाते, असा काही प्रकार होत जातो. परंतु सर्जरी करायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, परंतु ती परत वाढते, परत दुसरीकडे येते. म्हणून मी ठरवलेलं आहे की मी आयुर्वेदिक कुठले तरी उपचार डॉक्टर चांगले बघून उपचार घेणार आहे. ती ज्या गाठी जिरतील इझिली आणि त्या गाठी परत होणार नाहीत. मी आयुर्वेदिकमध्येच, कारण माझा आयुर्वेदिकवरती जास्ती विश्वास आहे, तर मी आयुर्वेदिकमध्येच असं काहीतरी उपचार शोधल. परंतु मी सर्जरी करणार नाही आहे. आणि सर्जरीने जरी बाहेरून टाके पडत नसतील तरी आतून टाके 100% पडतात. तर असं थोडंसं हे आहे आणि म्हणून मी ते गाठ काढण्याचा विचार करणार नाही आहे. परंतु आता जो सोनोग्राफीचा रिपोर्ट्स येईल ही मी दुसरीकडे केलेली आहे आणि तिथे भरपूर गर्दी असते आणि चांगले डॉक्टर आहेत. आणि ते डॉक्टर असं खूप चांगल्या पद्धतीनं, म्हणजे मी काल रात्री पण गेले होते,
परंतु काल रात्री माझं एवढं पाणी पिऊन बी हे होत नव्हतं, त्यांना दिसत नव्हती गाठ, म्हणून त्यांनी मला आज सकाळी उपाशापोटी बोलवलं होतं. तर मी आज सकाळी काहीच न खाता, नाश्ता न करता, काहीच नाही, फक्त पाणी 1-2-2.5 लिटर पाणी पिले आणि वॉशरूम थांबवून ठेवली आणि गेले होते. तर त्यांनी मला चेक केलं आणि सोनोग्राफी माझी ओके झालेली आहे. बस आता रिपोर्ट्स येणं आणि परत मॅडमला दाखवून त्यांचे काय म्हणणं आहे, कितपत ती गाठीची साईज आहे, ती गाठ कशी आहे आणि त्याला आता दुसरा पर्यायच नाही आहे का. तर मग मी ती उपचार सोडून मी आयुर्वेदिक उपचार घ्यायला सुरू करणार आहे. कारण की जर समजा आपण काय म्हणतो की आपण सर्जरी करण्याचा कधी निर्णय घेतो की बाबा ते परत होणारच नाही, त्यासाठी आपण घेतो, परंतु ह्याची तशी चान्सेस आणि गॅरंटी नाही आहे की ते परत होणार नाही. ते होतात आणि वाढतात. समजा आता आपण ह्या साईडचं जरी काढले समजा ह्या साईडचं काढलं तर ह्या साईडला सुद्धा परत ते दुसरी स्टार्ट होऊ शकते. आणि हिथली जरी काढली तरी इथं गर्भाशय कशी असते तुम्हाला माहितीच आहे, इथे परत येऊ शकते, इथे येऊ शकते, कुठेही परत ती येऊ शकते. हे गॅरंटेड आहे की गर्भाशयाला जे फायब्रॉइडच्या गाठी असतात, ह्या गाठी कितीही काढल्या तर त्या गाठी परत परत तयार होतात. आणि ते कशाने होतात तर हार्मोन इनबॅलेन्स झाल्यामुळे त्या गाठी तयार होतात, असंही त्यांनी सांगितले. त्यांनी मला एक उपचार सांगितलाय म्हणजे ज्या आता डॉक्टरांकडे मी गेले होते याच्यासाठी BP साठी, तर त्या डॉक्टरांनी माझे ते पहिले रिपोर्ट्स बघितले. तर त्या रिपोर्ट्सवरून त्यांनी असं सांगत होते मला की असं काही उपचार आहे की ज्याच्याने अशा काही गोळ्या देता येतात की ज्याच्याने पिरियड्सच बंद केले जातात. 3 ते 4 महिने पिरियड्स बंद केले जातात आणि 3 ते 4 महिने तो कोर्स आहे. आणि मग नंतर हे होतं की पिरियड्समुळे ती गाठ वाढते असं त्यांचं म्हणणं. तर पिरियड्स बंद केली की ती गाठ कमी होईल. तर ते असं उपचार आहे की ती गाठ जिरवू शकतो, आपण साईज कमी करू शकतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु जर विचार करा की त्या गोळ्या एवढ्या हेवी असतात की पिरियड्स बंद करायची, मग ते आपण एक करायला जाऊ आणि दुसरं काहीतरी उद्भवू, त्यापेक्षा मग बेटर हे नाही आहे का की आपण आयुर्वेदिकच काहीतरी उपचार घेऊया की जेणेकरून भलेही आपल्याला म्हणजे नाही का हा रिझल्ट कसा यांच्याकडचा 3 महिन्यात येईल, 6 महिन्यात येईल, तो आयुर्वेदिकमधला आपल्याला थोडं आणखीन लेट होईल, वर्ष लागेल, परंतु त्याच्या आयुर्वेदिकचं कुठलेही दुष्परिणाम नाही आहेत ना, बरोबर की नाही. आणि आयुर्वेदिकवरती कसं म्हणजे उपचार केले तर ते लॉंग लाईफ आहे, बरोबर आहे. मला तर असंच वाटत आहे, म्हणून मी तो निर्णय घेतलेला आहे आता सध्या. जर कुणाला जर माहिती असेल की आयुर्वेदिकमध्ये कुठं डॉक्टर चांगला आहेत किंवा कुणी जर असे काही उपचार घेतले असतील तर प्लीज मला नक्कीच सांगा आणि डॉक्टर सजेस्ट करा की हे डॉक्टर आयुर्वेदिकमध्ये चांगले आहेत, तर मी त्यांच्याकडे पण जाईल. किंवा मी तर स्वतः सर्च करत आहे, परंतु मला एकदम चांगले म्हणजे सांगू शकत नाही असे चांगले डॉक्टर पाहिजेत की जे पैशासाठी नाही तर माणसांच्या आजारासाठी उपचार करणारा पाहिजे, बरोबर की नाही. कारण माणसांना समजून माणसाच्या शरीरानुसार उपचार करणारा डॉक्टर पाहिजे आपल्याला. नुसता पैसा काढायचा आणि लोकांना वेड्यात काढायचं असे डॉक्टर नको आहेत. कारण पैसे जाऊन बी जर एखाद्याचा जीवाला त्रास होणार असेल तर मग असंच राहिलेलं का नाही बरं. त्या आजारासोबतच आपण आपलं जीवन नाही जगलेलं का बरं, बरोबर की नाही. तर मला एवढंच सांगायचं होतं तुम्हाला की माझी तब्येत ठीक नसल्यामुळे आणि परत नंतर सोनोग्राफी वगैरे हे सगळं केलेलं आहे, त्याचा रिपोर्ट्स येईल. आणि आता जर मला दाखवायचं म्हटलं तर दाखवलं तर गुरुवारी उद्याच दाखवावं लागतं, नाही तर डायरेक्ट सोमवारी दाखवावं लागतं. कारण की त्या मॅडम फक्त गुरुवार सोमवारच असतात ज्यांच्याकडे माझी उपचार चालू आहेत, तर त्या सोमवार आणि गुरुवारच असतात. तर मला उद्या रिपोर्ट्स आज भेटले तर ठीक आहे, उद्या रिपोर्ट्स भेटले तर मग मी उद्याच दाखवू शकत नाही, परवाच मला म्हणजे परवा नाही सॉरी सोमवारी दाखवावं लागेल आणि परत मला सुट्टी घ्यावी लागेल. आज मला एवढं बेटर वाटत आहे तर आता बघू, उद्या मला जाणं गरजेचं आहे. कारण 2 दिवस तरी कमीत कमी जाऊन परत सॅटर्डे संडे सुट्टीच राहील तर मी आराम करेल. परंतु नाही का महिलांनी या गोष्टीवर विचार करा, ज्यांना जे अशा गर्भाशयाला गाठी आहेत त्या गाठी डॉक्टरांना तुम्ही खात्री करून घ्या, 1 ते 2 डॉक्टरांना तुम्ही विचारून घ्या
की त्या गाठी परत येतात का, तरच सर्जरी करा. आणि शक्यतो गर्भाशय काढायला सांगतात ते प्रकार करू नका. गर्भाशय काढल्यानंतर बऱ्याच महिला रडत आहेत अक्षरशः, त्यांना किती वेदना आणि किती त्रास होत आहेत. तर ज्यांनी काढलेले आहेत, तुम्ही काढण्याच्या पहिलं तशा बायकांना भेटा, त्यांच्याशी चर्चा करा, त्यांना किती वेदना होतात, किती प्रॉब्लेम येतात, किती काय काय होतं याची माहिती काढा. कुठल्याही गोष्टी डॉक्टरांनी सांगितल्यात म्हणून घाबरून जाऊन लगेच निर्णय घेऊ नयेत, कारण सगळे डॉक्टर सारखे नसतात. सगळे डॉक्टर पेशंटचा विचार नाही, स्वतःचा खिशा भरण्याचा विचार करतात. आता कालचंच बघा ना, भली नाही का, त्यांनी मला इंजेक्शन देऊन घरी पण पाठवू शकले असते, परंतु त्यांनी तसं न करता 1.5 दिवस ठेवून घेऊन बिल केलं. बरोबर की नाही? तर एवढी सिरियस कंडिशन होती का, तुम्ही सांगा, की असं करतात डॉक्टर. आणि ॲक्च्युली असं करतात डॉक्टर. आणि नवीन डॉक्टरांकडे मी जायला त्यामुळेच घाबरते. आणि मला नवीनच ठिकाणी माझी मुलीने घेऊन गेली होती, परंतु आता कसं म्हणजे तिला भीतीमुळं तिनं तो निर्णय घेतला. परंतु माझे जे डॉक्टर आहेत, मी भारतीला जास्ती उपचार करते. बाकीचे डॉक्टर मी म्हणलं तुम्हाला, एक सोनोग्राफी सेक्शन सोडलं ना त्यांचं, तर तुम्हाला सांगते बाकीचे डॉक्टर एक नंबर डॉक्टर आहेत. कुठलीही खोट काढण्यासारखे डॉक्टर नाही आहेत, कारण माझा आत्तापर्यंतचा अनुभव आहे त्यांच्याकडचा. खूप छान डॉक्टर आहेत. जे आहे ते आहे, नसल तर नसल असं सांगतात. त्यांना पैशाशी काही घेणं देणं नाही आहे, कारण ते ट्रस्ट चालवते. तुम्हाला माहिती आहे, जिथं स्वतःचं पर्सनली क्लिनिक असतं तिथं डॉक्टर लोक बाकीचं फक्त विचार करतात पैशाचा, पेशंटचा विचार करत नाहीत. पण इथं कसं आहे, त्यांचा काही फायदा नसतो, संस्थेचा फायदा असतो, ट्रस्टचा फायदा असतो. त्यामुळे ते काय करतात माहिती आहे का, की जे आहे ते पेशंटला सांगतात आणि तेवढेच उपचार घेतात, तेवढेच फीस त्यांच्या फिक्स असतात, त्याच घेतात, ना कमी ना जास्त. तर असं सगळं आहे. तर मला तुम्हाला सांगायचं आहे की ज्या महिलांना असं काही असेल तर घाबरून जाऊ नका. त्या गाठी काही खूप अशा सिरियसली नसतात आणि त्या गाठीने काही त्रास होत नाहीत. काही नुसत्या अफवा उठवतात, काही व्हिडिओ बनवून टाकतात, परंतु त्या गाठीने कुठलाही त्रास होत नाही आणि कुठलेही वेदना होत नाहीत. एक त्रास फक्त होतो कुठला, पिरियड्स तुमचे लॉंग टाईम चालतात. समजा तुम्हाला पिरियड्स आल्यात तर तुमचे ते ब्लिडिंग लवकर बंद होत नाही. 6 दिवस 7 दिवस, जास्तीत जास्त 8 दिवस चालतं. 8 दिवसाच्या नंतर ते ब्लिडिंग बंद होतं. एवढाच त्रास तुम्हाला प्रत्येक महिन्याला होतो. बाकी तुमचं पोट दुखणं वगैरे वगैरे असलं काही होत नाही. उगे ही नाटकं आहेत जे लोक बडवून चढवून सांगतात ना, तर ह्यांना मला सांगायचंय, जे आहे आणि जे खरं आहे तेच शेअर करा. कारण बाकीचे चांगले लोक घाबरून नको ते निर्णय घेतील तुमच्या अशा फालतू व्हिडिओमुळे. तर जरी मला म्हणताना काही चुकलं असेल तरी हे करा, कारण की बरेच इंग्लिश शब्द मला असे बोलता येत नाही बरं का. कारण मी काय इंग्रजांची अवलाद नाही आहे, मी मराठ्यांची अवलाद आहे. त्यामुळे मला मराठीच चांगल्या पद्धतीने येते आणि मला मराठी येते ह्याचाच मला अभिमान आहे आणि मी मराठी आहे याचाही मला अभिमान आहे. परंतु मला दुसऱ्या कुठल्याही भाषा एकदम परफेक्ट येत नाहीत, हे मी सांगते. आणि मेन म्हणजे बघा, मला सोडलं मुलाने घरी आणून आणि लिफ्ट बंद. काय प्रॉब्लेम झाला त्या लिफ्टला काय माहिती, लिफ्ट नेमकी बंद. आणि असं डोकं खराब झालं की मला 4 वेळा उठत बसत यावं लागलं. एकतर तब्येत खराब, विकनेस आला, चक्कर येत आहेत आणि लिफ्ट बंद. जिना चढत वरती 6व्यापर्यंत, परंतु 4 वेळा 4 ठिकाणी बसले. काय करणार? आजारी असल्यानंतर, समजा आता आजारी माणूस, वयस्कर माणूस, आजार असलेली महिला, ह्यांनी काय करायचं तुम्ही सांगा? अशा जर ठिकाणी अशा लिफ्ट बंद असतात, तेवढ्या वरती यायचं म्हटल्यानंतर अशा लेडीजनी काय करायचं? बरोबर. तर ह्या लोकांचं काम नाही आहे का? कधी म्हणतात आता मी तर नव्हतेच 2 दिवस इकडे, तर 2 दिवसापासून म्हणजे आज सकाळपासून लिफ्ट बंद पडलेली आहे आणि आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 7. तर बघा, आणखीन पण लिफ्ट त्यांनी चालू केलेली नाही किंवा माणूस सर्व्हिसिंगला बोलवलेला नाही आहे. तर मग चूक कुणाची आहे? तुम्हीच सांगा. म्हणजे कसं हे आहे की काहीतरी करायचं आहे म्हणून करायचं आहे, मनापासून काही करायचं नाही आहे. आणि आज आता सकाळी जर झाले लिफ्ट बंद आहे म्हटल्यानंतर
तो माणूस आतापर्यंत येणं योग्य नाही आहे का? रात्रीचं लोक किती येणारे जाणारे असतात, आता त्या लोकांना किती प्रॉब्लेम होतो. जास्ती करून तुम्हाला सांगते 4था, 5वा आणि 6वा ह्या मजल्यावरच्या 3 मजली लोकांना इतका अतिशय त्रास होतो. कारण हातात काही ओझं असलं किंवा हातात काही असलं तर तेवढं घेऊन वरती यायचं किती अवघड आहे. तर कसे मूर्ख लोक आहेत हे पण समजत नाही. आणि आत्तापर्यंत असे लाईट बिल आले नव्हते आम्हाला. असे लाईट बिल आलेले 500 डिपॉझिट आलेलं आहे. तर ते वार्षिक डिपॉझिट असतं, जे मीटरचं भाडं असतं. आणि हे प्रत्येक वर्षी, मागच्या वर्षी काहीतरी 200 का 300 होतं. आता ह्या वेळेला 500 आहे. लाईट बिल 1250 प्लस 500 असं आलेलं आहे मला ह्या वेळेला. आणि बऱ्याच जणांना आलेलं आहे सोसायटीमध्ये असं सांगतायत. तर आता काय माहिती. तर जे बंद आहेत त्यांना 100 रुपये आहे, जे यूज करतात त्यांना 500 रुपये आले. म्हणजेच काय चाललंय की लोक ऑलरेडी लाईट बिल भरून जास्तीचं परेशान आहेत आणि वरतून हे डिपॉझिट घेत आहेत 500 रुपये पर मीटर. 500 रुपये तर तुम्ही सांगा किती असतील आपल्या पूर्ण भारतामध्ये आणि कितीच पैसा जमा होणार आहे. तर हे पण मला तुम्हाला शेअर करायचं होतं, कारण लाईट बिल आल्यापासून मी म्हणते शेअर करत, परंतु मला वेळ नाही भेटला. तर लाईट बिल येऊन दुसरं डिपॉझिट म्हणून एक लाईट बिल आलेलं आहे, तर ते 500 रुपये आहे. एवढे 500 रुपये चार्जेस असतात का? एका मीटरच्या मागे 500. तर असे किती कनेक्शन असतील आपल्या पूर्ण ऑल भारतामध्ये? सांगा तुम्ही किती पैसा हा एक्स्ट्राचा जमा होणार आहे. तर छान चाललंय जे चाललंय ते. तर चला ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि आपली काळजी घ्या. बाय बाय.